माझ्या पोटाचा कातड्याचा दिवा करायचा, रक्ताचं तेल करायचं, आताड्याच्या वाती करायच्या, माझ्या देवाला आनंदानं न रडता ओळायचं. कसं आहे, करशील ना? नाही आवाजचं वाईट वाटतं, बोलू नका जणी. जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून तुम्हीच माझे कंडेर आहे, तुम्हीच माझे माळसपती हो. मला नाही लागत तुमचा देव. खरंय ना? खरे. जर तुझ्या देवानं आज्ञा दिली तर तू नाही म्हणते का? तुमच्या हात जोडते, पाया पडते ना होते मी. तू जर मला देव मानत असेल तर खरोखर मी तुला, तुझा जर मी पती असेल, माझी शपथ आहे सया, माझ्या पोटाचं कातड काढ, माझ्या देवाची आरती कर सया. अहो, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिच्या नवऱ्याच्या आधी तिचे प्राण जावा म्हणून, आणि मीच माझ्या हाताने माझ्या नवऱ्याचे प्राण कसे घेणार होत. तू सर्वस्व मानते मला, बरोबर? मी सर्वस्व मानतो माझ्या खंडेरायाला. जर तू माझा दिवा केला नाही तर माझा देव रुसन. जर तू माझ्या पोटावर वार केला नाही तर मी तुझ्यावर रुसन ना सया. मग तुला चालेल का तुझा देव तुझ्यावर रुसल्यावर? मी तुला नाही चालणार ना. मग या घरात जर देव आला, देवाची जर पंचायती केली नाही, जर माझा मार्तंड मला रुसला, मला कसं वाटेल याचा विचार करणं कसं या. अगं हा जन्म आलाय, हा मनुष्य नरदेह कधी ना कधी मातीत मिळणार आहे. पण माझ्या देवासाठी जर या नरदेहाचा उपयोग झाला ना सया, मी धन्यता मानेल. नाहीतर मी माझं जीवन जगत असताना सुद्धा म्हणेल, माझ्या सायाने ऐकलं नाही, माझा देव तसाच गेला. मला कसल्याच गोष्टीवर मन लागणार नाही ना सया. माझी आज्ञा येतो खंजीर आणि माझ्या पोटामध्ये खूपच कर, माझ्या कातड्याचा दिवा कर, आतड्याची वाट कर, रक्ताचा तेल, आणि माझ्या देवाला ववळ कसया. वेळ जवळ आली, वेळ घालू नको का? हरी परमेश्वर, हरी खंडराया, आजपर्यंत या सयाच्या पायाखाली मुंगी सुद्धा येऊ दिली नाही हो. पण या साधारण तिच्या नवऱ्याला मारायचं हे दुर्भाग्य कसं आलं? माझी शपथ रे सया तुला. घेतो खंजीर, वेळ घालू नको, कर माझ्यावरती वार. कर वार कर, वेळ घालवू नको. माझे देव जवळ आले, माझा जीव ठाव घेतोय, माझं देव सांगतोय, मला संकेत येत आहे का माझा देव जवळ आलाय. कसं मारू हो तरी, कसं मारू सया, एकदा माझ्या जवळ ये, मन मोकळं रडून घे, आणि नंतर तुझ्या डोळ्याला कधी पाणी येऊ देऊ नको. मला माहिती सया तुम्हाला मारणार नाही. पाया पडते ना. नको ग माझ्या पाया पडू. या गरिबीमुळे तुला कधी सुखाची प्राप्ती झाली नाही, कधी संसारात सुख भेटलं नाही. पण तू कधी कोणाला सांगितलं नाही. मला अभिमान आहे अशी बायको मला मिळाली. पण माझ्या देवासाठी तुला करावं लागेल सया ग. एकदा मला बघून घे, मी तुला बघून घेतो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आता कसले येणे जाणे, सज खुंटले बोलणे. तो खंजीर आणि मार माझ्यावरती वार कर सया. शेवटी सत्वासाठी तुला करावंच लागेल. अहो, आपल्या लेकराचा माझा तरी विचार करा ना. मागं पुढे बघू नको. माझे देव जवळ येत आहे. माझ्या पोटात वार कर सया, माझ्या पोटात वार कर. पुन्हा पुन्हा तेच बोलू नको सया. मी आनंदानं वार झेलण्यास तयार आहे. सया, संसार आडवा येतो. देवासाठी तुला बलिदान करावंच लागेल. तू असं पाप होतोय म्हणून असं समजूच नको. देवासाठी करते असं समज, जेव्हा तुला अवघड वाटणार नाही. तुला वाटतं
प्रत्येक बायाला आई हो मरण यावं असं प्रत्येकाची शपथ असते. स्वप्न असतं तू तुझ्या हाताने माझ्यावर वार करते. अगं सया, जन्मोजन्मी आपण एकत्र होऊ, पण आज तुला या देवासाठी करावं लागतं. घे तो खकीरन वार कर ग. येऊ देऊ नको रे. खरंच वार कर. आता नको विचार करू, नको वेळ वाया घालू सया. धनी कर वार कर सया. धनी शेवटच्या पाया पडते हो तुमच्या. मला धर्म संकटात टाकू नको ग सया. उठ सया. आता चरणावरती जायचं ते मांघारी इच्छा. मी चाललोय. तू माझ्या देवाला फक्त नमस्कार सांग. माझे देव नक्की भोळ्या मनाचे आहे. माझा नमस्कार स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. वार मार सया, वार मार. मला अंधार यायला लागलं कसं. कधी ठेस लागली तर माझ्या पायाला तू कपडा बांधून देत होतीस. आज माझ्या देवासाठी तू माझ्यावर वार केला सया. स्वतःला कधी कमी समजू नको. स्वतः कधी म्हणू नको की माझ्या नवऱ्याला मी मारलं, मी शपथ घातली म्हणून मारलं ग सया. नाही धर्म संकटात टाकलं होतं तुम्ही. आता मला अंधार येत आहे. आता माझा जीव खास खालीच होतोय सया. माझ्या देवाला माझा नमस्कार सांग. माझ्या देवाला माझा नमस्कार सांग. येथे माझा देव सया. जाता जाता देवाचं नाव घेतो. हे मल्हार, हे मल्हार, हे मल्हार. सया